नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, केरळ नंतर तामिळनाडूत मान्सूनची हजेरी, पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती, 12 ते 13व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा। त्यानंतरची बातमी आहे, नगर जिल्ह्यात कांद्याला 2800 रुपयांपर्यंत दर। त्यानंतरची बातमी आहे, अहमदनगर जिल्ह्यात कपाशी बियाण्याचा काळा बाजार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। त्यानंतरची बातमी आहे, दुधाच्या दरात कपात, दुष्काळ आणि वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादकांवर दुहेरी संकट। त्यानंतरची बातमी आहे, खरीप हंगामासाठी खताचे दर राहतील मागील वर्षीप्रमाणेच, किमतीत होणार नाही वाढ। त्यानंतरची बातमी आहे, मान्सून पूर्व लसीकरणाला गती, गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळे, मेंढ्यांना लसीकरण केले जात आहे। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापूरचे विद्यार्थी हुशार, दुभत्या जनावरांसाठी बनवलं स्मार्ट टॅग। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन वेगळ्या दुनियेत व्यस्त, वडंटीवार यांचा हल्लाबोल। त्यानंतरची बातमी आहे, सरळ कापूस वाहण्याचा खानदेशात तुटवडा। त्यानंतरची बातमी आहे, मान्सून 4 जून रोजी राज्यात येणार, राज्यात उद्यापासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, विजय वडंटीवार। त्यानंतरची बातमी आहे, दूध दरावरून सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या दूध दर 7 दिवसात पूर्वत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू। त्यानंतरची बातमी आहे, राज्यात संपूर्ण दारूबंदीच्या चर्चेला उधाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक विधान। त्यानंतरची बातमी आहे, खते बियाणे विक्रेत्यांवर 14 भरारी पथकांचा वाच। त्यानंतरची बातमी आहे, नागपुरी संत्र्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 9 कोटी रुपये। त्यानंतरची बातमी आहे, राज्यात कापसाची 1.70 कोटी पॉकेटे उपलब्ध। त्यानंतरची बातमी आहे, अंतिम टप्प्यातही हापूस आंब्याला प्रति डझन 450 रुपये भाव। त्यानंतरची बातमी आहे, संकटातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत नाही, नाना पटोले। त्यानंतरची बातमी आहे, केळीचे दर स्थिर, रोज 500 ट्रकची आवक। त्यानंतरची बातमी आहे, गायीच्या दूध दरात पुन्हा लिटर मागे 2 रुपयाची घट। त्यानंतरची बातमी आहे, 2 महिने मुसळधार पावसाचा अंदाज, ऑगस्ट सप्टेंबरला ला निनीचा परिणाम। त्यानंतरची बातमी आहे, कृषी मंत्र्यांना हिरवी आणि लाल मिरचीतला फरक कळतो का, यशोमती ठाकूरचा धनंजय मुंडेंना टोला। त्यानंतरची बातमी आहे, दुष्काळामुळे बळीराजा संकटात, उभ्या पिकांवर कुऱ्हाड, जालना जिल्ह्यात 3500 हेक्टरवरील फळबागांना फटका। त्यानंतरची बातमी आहे, चढ्या भावाने बियाणे विक्री, कृषी दुकानदाराविरोधात गुन्हा, माजलगाव येथे घडली होती घटना, अधिकाऱ्यांनी केली कारवाई। त्यानंतरची बातमी आहे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, विधान परिषद निवडणुकीनंतर जुलैमध्ये होण्याची शक्यता, सल्लागार समिती घेणार निर्णय। त्यानंतरची बातमी आहे, देशात उष्माघाताचे 270 बळी, 24 तासात 6 राज्यात कहर, यूपीत 160, बिहारमध्ये 65 जणांचा मृत्यू, मृतात 10 निवडणूक अधिकारी। त्यानंतरची बातमी आहे, कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा, दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी। धन्यवाद।